ऐका, पेनूर नगरीतनं इथपर्यंत येऊन विकासाची शिल्प कोरण्याकरता आमच्या आबासाहेबांचा जन्म झाला होता. ज्या माऊलीनं आबासाहेबांना जन्म दिला असेल ती कूस धन्य आहे, ते वडील धन्य आहेत, धन्य माता पिता तयाच्या. या भाग्य विधात्यानं जन्म घ्यावा आणि सांगोल्याचं जनकल्याण करण्याकरता हाडाची काढं करावीत, पायाला भिंगरी बांधावी आणि जनसामान्यांसाठी झटत राहावं. जिभेवर साखर ठेवावी, डोक्यावर बर्फाची लादी ठेवावी आणि सगळ्या जनतेसाठी झटत राहावं. एका एका तालुक्याचा एक एक आमदार फक्त आपापल्या तालुक्यासाठी झटत राहतो, पण सांगोल्या तालुक्याचा असा एक आमदार होता जो महाराष्ट्राच्या जनतेसाठी झटत होता. या महाराष्ट्राच्या मातीत असा एक युगपुरुष जन्माला येतो की त्याची दखल गिनीज बुकानं घ्यावी. सज्जन हो, एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही, तब्बल 11 वेळा 60 वर्षांपेक्षाही जास्त काळ सत्तेमध्ये राहून माणसांची सेवा करता येते. याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण म्हणजे आबासाहेब होते. वयाच्या 91 वर्षापर्यंत 94 वर्षापर्यंत केवळ आणि केवळ जनाची समाजाची सेवा करत राहिले. काही माणसं शून्यातनं विश्व तयार करतात. आबासाहेबांनी अगोदर शून्य तयार केला, डॉक्टर गणपतरावांनी अगोदर शून्य तयार केला आणि मग त्यातून विश्व तयार झालं. काळ्या आईशी इमान राखणारा आमचा हा देशमुख परिवार आहे आणि म्हणून स्वर्गीय आबासाहेबांचा समर्थपणानं वारसा चालवणारं हे संपूर्ण कुटुंब आहे. आजही प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये या कुटुंबानं घर केलेलं आहे. मग ज्यामध्ये परमादरणीय परमश्रद्धेय या तालुक्याचे विद्यमान आमदार आणि आमच्या सर्वांचेच लाडके, तुमच्या सर्वांचे मित्र अर्थात मार्गदर्शक श्रद्धेय बाबासाहेबजी, त्याचबरोबर परमादरणीय परमश्रद्धेय डॉक्टर अनिकेतजी. डॉक्टर बाबासाहेबांचं काम खूप चांगलं आहे आणि खूप मोठं आहे. मी सांगेन तुम्हाला, बसलेले जरा कान देऊन ऐका. महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये 288 आमदारांपैकी सगळ्यात उच्च शिक्षित असलेले आमदार जर कोण्या तालुक्यातून असतील तर आपल्या सांगोल्या तालुक्यातून त्यांचं नाव डॉक्टर बाबासाहेब देशमुख आहे. उच्च शिक्षित कार्डिओलॉजिस्ट आहेत, हृदयरोग तज्ज्ञ आहेत, लोकांचं हृदय कळतं. बाकीच्या डॉक्टरांना फक्त लोकांचं हृदय कळत असेल, आमच्या आमदार साहेबांना लोकांच्या हृदयातल्या भावना सुद्धा कळतात. त्यांच्या पावलावरती लक्ष्मीच्या पावलाने या घरामध्ये आलेल्या डॉक्टर निकिताताई हे प्रचंड मोठं सामर्थ्य काम हातामध्ये घेऊन आबासाहेबांचा वसा वारसा जपण्यासाठी सर्वजण झटत आहेत. मागच्या 2-2.5 महिन्यापूर्वी स्वर्गीय मालक निघून गेले. आपल्या सर्वांना कल्पना आहे, अर्थात पोपट मालकांचं जाणं हे शक्यतो सहजासहजी न पचवणारं आहे, न पचणारं आहे. चंद्रकांत दादांचा वारसा जपणारी ही मंडळी आहेत. कपाळावरचं कुंकू निघून जावं असं कोण्या माऊलीला वाटतं? प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं एक यशस्वी स्त्री असते. 11 वेळा आमदार असताना या कुटुंबाची, या तालुक्याची धुरा माऊली म्हणून, आई म्हणून समर्थपणानं सांभाळणाऱ्या रतनबाई मोठ्या ताकदीनं साथ दिली. पण आज नाईलाज आहे. सगळ्याच गोष्टी जर आपल्या हातात असत्या तर देवाला किंमत आणि जगण्यातली गंमत हरवली असती. आशिया खंडातली सगळ्यात मोठी सूतगिरणी उभा करणारे, महिलांसाठी स्वतंत्र सूतगिरणी उभा करणारे आणि ती आज तागायत चालत ठेवणारे, म्हैसाळचं आणि टेंबूचं पाणी माझ्या सांगोला तालुक्याला आलं पाहिजे याच्याकरता अविरतपणानं झटत राहणारे, प्रयत्न करणारे, तब्बल 11 वेळा आमदार म्हणून अनेक मंत्रीपद भूषवताना, फक्त समाजाचं कल्याण व्हावं याकरता धडपड करत असताना आयुष्यभर एसटीनं प्रवास करणारे, लाल परीचा आमदार म्हणून नावारूपाला आलेले, शेवटच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा करणारे आणि मंत्रीपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर मिळालेली गाडी पुन्हा वापस करून मंत्रालयातली रद्दी विकून मिळालेल्या पैशातून तिथला खर्च भागवून परत एसटीला हात दाखवून आपल्या गावाला परतणारे आशिया खंडातले असे एकमेव आमदार, या भारत देशातले नावारूपाला आलेले आमदार आपल्या तालुक्याचे भूमिपुत्र श्रद्धेय आदरणीय डॉक्टर स्वर्गीय गणपतरावजी देशमुख अर्थात आबासाहेबांच्या चरणी साष्टांग प्रणिपात आहे. अशा या थोर विधात्याच्या पुण्यस्मरणाला आमच्यासारख्याचं कीर्तन असावं हे आमचं सुद्धा भाग्यच आहे. नाहीतर आमदार लोक आधी स्वतःच्या कुटुंबाचं कल्याण करतात, पण इथं असं नाही. ही सगळी जनता माझे मायबाप आहे आणि या जनतेचं आपण कायम ऋणी आहोत, देणं लागतो. याकरता झटणाऱ्या ऋषितुल्य व्यक्तिमाचं पुण्यस्मरण
आज तुम्हाला मला पाहायला, ऐकायला आणि कीर्तन करायला मिळत असेल, भजन करायला मिळत असेल, तर मला असं वाटतं देवाची सेवा करणं आपल्याला जमलं नाही. देव पाहणं आपल्या नशिबात कदाचित नसेल, पण देव माणूस होणं मात्र आपल्या नशिबात असतं. ही शिकवण देणारे स्वर्गीय आबासाहेब, त्यांच्या पुण्यस्मरणाला आलात. भाग्यवान आबासाहेब नाहीत, भाग्यवान तुम्ही आम्ही आहोत, हे लक्षात ठेवा. फक्त दुर्भाग्याची एवढीच गोष्ट आहे, अजून 10-5 वर्षाचं आयुष्य मिळालं असतं तर आमदारकीतलं तब्बल 12 वेळा असताना एक तपाची आकडेवारी पूर्ण करता आली असती आणि शंकाच नाही. बरं असं आहे, या पक्षातनं त्या पक्षात, त्या पक्षातनं या पक्षात, इकडून तिकडं तिकडून इकडं असं अजिबात नाही. एकनिष्ठ कसं राहता येतं, एकनिष्ठपणा कसा असावा लागतो आणि रक्तातलं इमान काय असतं हे शेतकरी कामगार पक्षानं सगळ्या कार्यकर्त्यांना शिकवून ठेवले आणि त्यातली धुरा आबासाहेबांनी सांभाळली होती, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून पुरोगामी युवक संघटना असेल, शेतकरी कामगार पक्ष असतील, परम आदरणीय परम श्रद्धेय विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब जे असतील, या सर्वांचंच कार्य कौतुकास्पद आहे. वागण्यात नम्रता, बोलण्यात गोडवा आणि हृदयात गरिबीची जाण असणारा आमचा हा देशमुख परिवार, या परिवाराच्या चरणारविंदी नतमस्तक होताना जिथं कुठं आबासाहेब असतील तिथून आम्हाला नक्की आशीर्वाद देत असतील, यातील मात्र शंका नाही. काय घ्यायचंय आबासाहेबांकडून? चालताना असं चालावं की लोकांनी राम राम घातला पाहिजे, बोलताना असं बोलावं की तुमचे शब्द ऐकायला लोकांनी आतुर झालं पाहिजे, बसताना असं बसावं की तुमच्या शेजारी चांगल्याच माणसाने येऊन बसलं पाहिजे, जगताना एवढं चांगलं जगावं की आपल्या जगण्याचा समाजाला हेवा वाटला पाहिजे, आणि मरताना असं मरावं ज्याला कळेल आपलं देहावसान झालं, त्याच्या डोळ्याला पाणी आलं पाहिजे, तर जगण्यात मजा आहे. ही जीवनाची खरी व्याख्या. अरे बाबा, महाराजांनी तर सरळ सांगितलंय, उत्तमाची उरे कीर्ती मागे तुळशी हार गळा काचे पीतांबर, तुळशी हार गळा काचे पीतांबर. आवडे निरंतरा हार गळा काचे पीतांबर, तुळशी हार गळा काचे पीतांबर. तुका म्हणे माझे सर्व सुख, तुका म्हणे माझे हे सर्व सुख, तुका म्हणे माझे हे सर्व सुख, तुका म्हणे माझे हे सर्व सुख, तुका म्हणे माझे सर्व सुख, तुका म्हणे माझे हे सर्व सुख, तुका म्हणे माझे
हार गळा काश पीतांबरा तुळशी हार गळा काश पीतांबरा तुळशी हार गळा प्यारे विठोबा रकुमाई हॅलो. छान. आजूबाजूला उभा असलेले बसलेले पाहुणे रावळे गण गोत मित्र परिवार सर्वांना प्रार्थना आहे, विनंती आहे, समोर येऊन बसा. राम. छान. थोडा किंचित ट्रबल वाढवायचा माझ्या माईचा. राम हरे राम. सुंदर. वा, बरं झालं, धन्यवाद. हॅलो हॅलो हॅलो. तुम्ही दोघं इकडे थांबा ना, दोघं पण माझ्या पाठीमागं. मॉनिटर इकडून फिरवा, इकडून पाठीमागं मॉनिटर घ्या. मुलं इकडची पुढच्या ओळीतले असे जारे बाळा. हे दोघं तिघं गायक मागं थांबू द्या. गायक इकडे थांबा. गायक आहे इथंच. मॉनिटर फक्त उलटे करा, इकडे करा, पाठीमागं सार. राम राम हरे राम. रामकृष्ण हरे. टाळी वाजवा बसलेले. हरी हरी जय जय राम कृष्ण हरी. कृष्ण हरी. राम जय जय राम कृष्ण हरी. बसलेले म्हणा राम कृष्ण हरी. राम राम जय जय राम कृष्ण हरी. हातांना टाळी जय जय राम कृष्ण हरी. मुखांना नाम जय जय राम कृष्ण हरी. बसलेले म्हणा जय जय राम कृष्ण हरी. नुसतं बसू नका म्हणा राम कृष्ण हरी. हरी 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 जय जय राम कृष्ण हरी. टाळी वाजवा राम कृष्ण हरी. राम राम जय जय राम कृष्ण हरी. राम जय जय राम कृष्ण हरी. हातानं टाळी राम कृष्ण हरी. मुखानं नाम राम कृष्ण हरी. हरी 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 जय जय राम कृष्ण हरी. हरी हरी जय जय राम कृष्ण हरी. टाळ. जय जय राम. जय जय राम. रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजने तुहार. विठ्ठल बरवा तुहा मानव बरवा. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे तुहा. विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर. 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 बापर खुमा देवी वर
बापर खुमा मोते विवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव हा गोड बसलेले टाळी वाजवा एक साथ हातानं टाळी वाजलेली श्रद्धांजली असेल आमच्या आबासाहेबांना आपली टाळी आपण घेतलेलं नाम जिथं कुठं आबासाहेब असतील तिथून आम्हाला पाहत असतील म्हणून घ्या माधव 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 बलवा तो हा माधव बरवा तो हा माधव माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम मनापासून थोडा स्वर लांब ठेवा मोबाईल गोड नाम वाच श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान पाऊले चित्ती समान पाऊले चित्ती समान वाच श्रवण कीर्ते पाऊले जेते समान समान जेते समान पाऊले जेते काळ सार्थक केला त्यानी धरिला मणी विठ्ठल धरिला मणी विठ्ठल धरिला मणी विठ्ठल काळ सार्थक केला त्याने धरेला मने विठ्ठल धरेला मने विठ्ठल मने विठ्ठल धरेला मने विठ्ठल कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वदा काळ सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वदा काळ सार्थक केला त्याने धरेला मने विठ्ठल निळा म्हणे स्वरूपा सिद्धी नित्य समाधी हरिनामे निळा म्हणे
रूप सिद्धी नित्य समाधी हरिनामी काळ सार्थक केला त्याने दरिला मनी विठ्ठल दरिला मनी विठ्ठल दरिला मनी विठ्ठल सार्थक केला धरला मने विठ्ठल धरला मने विठ्ठल धरला मने विठोबार फुमाई विठोबार फुमाई विठोबार फुमाई हरी विठोबार फुमाई जय जय विठोबार फुमाई जय जय विठोबार फुमाई विठोबार फुमाई विठोबार फुमाई विठोबार फुमाई विठोबार फुमाई वैकुंठवासी श्रद्धेय सांगोला तालुक्याचे भाग्य विधाते महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्म पितामह या पंचकृषीचा प्राण आधार प्रातस्मरणीय डॉक्टर भाई गणपतराव देशमुख अर्थात आबासाहेब. आज आबासाहेबांचं हे पंचम पुण्यस्मरण. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एत तसर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा पुन्हा. गेलेलं धन गेलेली संपत्ती गेलेला पैसा गेलेली जमीन माणसाला पुन्हा पुन्हा प्राप्त करता येते, पण डोंगराच्या पलीकडे बुडालेला सूर्य रोज दिसेल. मात्याआड निघून गेलेले आबासाहेब पुन्हा कधीही दिसणार नाहीत. आज देहान आमच्यामध्ये नाहीत, पण कार्याच्या रूपानं आठवणीच्या रूपानं या सांगोला तालुक्यातल्या मातीच्या कणाकणामध्ये आणि महाराष्ट्रातल्या साहेबांना मानणाऱ्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या अंतकरणात आणि पुरोगामी युवक संघटनेच्या नसानसामध्ये भिनलेले आबासाहेब आज हे पाचवं पुण्यस्मरण करताना आबासाहेबांच्या आठवणी दाटून आल्याशिवाय राहत नाहीत. गेल्या 364 दिवसातला असा एकही दिवस नाही मागच्या वर्षापासून या वर्षापर्यंत आजच्या दिवसाची वाट पाहणारा इथं प्रत्येक कार्यकर्ता आहे. आणि म्हणून आबासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याकरता सेवेकरिता निवडलेला संत श्रेष्ठ निळोबारायांचा अभंग आणि या अभंगाची पहिली चाल महाराष्ट्रातील नामवंत आणि सुप्रसिद्ध गायक स्वरसम्राट हरिभक्तपरायण श्रद्धेय अमोल महाराज करे आणि आदरणीय हरिभक्तपरायण स्वरसम्राट लक्ष्मण महाराज सुतार या दोघांनाही ज्यांची मृदंगावरती साथ आहे मृदंग सम्राट श्रद्धेय माऊली महाराज कोलगे या तिघांच्या साथीनं आणि आमच्या रामेश्वर महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेच्या मदतीनं अभंगाची पहिली चाल होईल. आणि या चालीनंतर निरूपणाला सुरुवात. शेवट तो भला माझा बहु गोड झाला या नयानं नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान. नाम वाटे श्रवण कीर्ती नाम वाटे श्रवण कीर्ती नाम वाचे श्रवण कीर्ती. इको इको द्या. नाम वाचे श्रवण कीर्ती. नाम वाटे
मान आळसात करीनाता. धरेला धरेला मने मने विठ्ठल
मंदिरी कळस बोलला, शेगावी मंदिरात सामर्थ्याने गजाननाच्या, सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई माघारा, गण गण गणात बोते, 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 गण गण गणात बोले, गण गण गणात बोले. सामर्थ्याने गजाननाच्या, सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई माघारा, गण गण गणात बोते, 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 गण गण गणात बोले. नामवाचे श्रवण कीर्ती पावले चित्ती समान काळ, सार्थक केला त्याने धरिला म्हणे विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला उच्चारेला गायलेला अभंग संत हृदय सम्राट जगद्गुरु जगद्वंदने वारकरी संप्रदायाचे कळस वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण, पाचव्या वेदाचे निर्माते सकल संत कंठभूषित या महाराष्ट्राचा प्राण, वारकरी संप्रदायाच्या अस्मिता संत तुकोबरायांचे लढिवाळ शिष्य संत श्रेष्ठ निळोबाराया यांचा चारचरणाचा सर्वांच्या पाठांतरातील आणि वारकरी संप्रदायामध्ये अतिशय आणि विशेष मान्यता असणारा आजचा हा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. माणसाच्या जीवनाला जन्माला येऊन देव माणूस होता येतं, देवाच्या ठिकाणापर्यंत पोहोचता येतं आणि आपल्या आयुष्यामध्ये मिळालेला काळ, भगवंतानं दिलेलं आयुष्य हे सार्थकी लावताना लोकांच्या मनामध्ये राहता येतं, घर करता येतं. याची चिकित्सक मीमांसा मांडणारा आजचा अभंग आहे. अर्थात श्रद्धेय आदरणीय वैकुंठवासी आबासाहेबांच्या आयुष्याशी तंतोतंत जुळणारा आजचा हा निळोबारायांच्या मुखारविंदातून बाहेर पडणारा हा अभंग आपल्या सर्वांच्या सेवेकरिता निवडलेला आहे. आज आबासाहेबांचं हे 5वं पुण्यस्मरण आहे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझे,
ज्या व्यक्तिमत्वानं या सांगोल्याचं नंदनवन केलं, असं म्हटलं जायचं पंढरपूर पाण्याचं, मंगळवेढा शहर दाण्याचं आणि सांगोला हे सोन्याचं. पण सोन्यासारखी माणसं सांगोल्यात आहेत हे जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचण्याकरता दिनांक 10 ऑगस्ट 1927 साली या सांगोल्याच्या मातीवरती ऐका, पेनूर नगरीतनं इथपर्यंत येऊन विकासाची शिल्प कोरण्याकरता आमच्या आबासाहेबांचा जन्म झाला होता. ज्या माऊलीनं आबासाहेबांना जन्म दिला असेल ती कूस धन्य आहे, ते वडील धन्य आहेत, धन्य माता पिता तयाच्या. या भाग्य विधात्यानं जन्म घ्यावा आणि सांगोल्याचं जनकल्याण करण्याकरता हाडाची काढं करावीत, पायाला भिंगरी बांधावी आणि जनसामान्यांसाठी झटत राहावं. जिभेवर साखर ठेवावी, डोक्यावर बर्फाची लादी ठेवावी आणि सगळ्या जनतेसाठी झटत राहावं. एका तालुक्याचा एक आमदार फक्त आपापल्या तालुक्यासाठी झटत राहतो, पण सांगोल्या तालुक्याचा असा एक आमदार होता जो महाराष्ट्राच्या जनतेसाठी झटत होता. या महाराष्ट्राच्या मातीत असा एक युगपुरुष जन्माला येतो की त्याची दखल गिनीज बुकानं घ्यावी. सज्जन हो, 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही, तब्बल 11 वेळा 60 वर्षांपेक्षाही जास्त काळ सत्तेमध्ये राहून माणसांची सेवा करता येते. याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण म्हणजे आबासाहेब होते. वयाच्या 91 वर्षापर्यंत 94 वर्षापर्यंत केवळ आणि केवळ समाजाची सेवा करत राहिले. काही माणसं शून्यातनं विश्व तयार करतात. आबासाहेबांनी अगोदर शून्य तयार केला, डॉक्टर गणपतरावांनी अगोदर शून्य तयार केला आणि मग त्यातून विश्व तयार झालं. काळ्या आईशी इमान राखणारा आमचा हा देशमुख परिवार आहे आणि म्हणून स्वर्गीय आबासाहेबांचा समर्थपणानं वारसा चालवणारं हे संपूर्ण कुटुंब आहे. आजही प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये या कुटुंबानं घर केलेलं आहे. मग ज्यामध्ये परमादरणीय परमश्रद्धेय या तालुक्याचे विद्यमान आमदार आणि आमच्या सर्वांचेच लाडके, तुमच्या सर्वांचे मित्र अर्थात मार्गदर्शक श्रद्धेय बाबासाहेबजी, त्याचबरोबर परमादरणीय परमश्रद्धेय डॉक्टर अनिकेतजी. डॉक्टर बाबासाहेबांचं काम खूप चांगलं आहे आणि खूप मोठं आहे. मी सांगेन तुम्हाला, बसलेले जरा कान देऊन ऐका. महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये 288 आमदारांपैकी सगळ्यात उच्च शिक्षित असलेले आमदार जर कोण्या तालुक्यातून असतील तर आपल्या सांगोल्या तालुक्यातून त्यांचं नाव डॉक्टर बाबासाहेब देशमुख आहे. उच्च शिक्षित कार्डिओलॉजिस्ट आहेत, हृदयरोग तज्ञ आहेत, लोकांचं हृदय कळतं. बाकीच्या डॉक्टरांना फक्त लोकांचं हृदय कळत असेल, आमच्या आमदार साहेबांना लोकांच्या हृदयातल्या भावना सुद्धा कळतात. त्यांच्या पावलावरती लक्ष्मीच्या पावलाने या घरामध्ये आलेल्या डॉक्टर निकिताताई हे प्रचंड मोठं सामर्थ्य काम हातामध्ये घेऊन आबासाहेबांचा वसा वारसा जपण्यासाठी सर्वजण झटत आहेत. मागच्या 2-2.5 महिन्यापूर्वी स्वर्गीय मालक निघून गेले. आपल्या सर्वांना कल्पना आहे, अर्थात पोपट मालकांचं जाणं हे शक्यतो सहजासहजी न पचणारं आहे. चंद्रकांत दादांचा वारसा जपणारी ही मंडळी आहेत. कपाळावरचं कुंकू निघून जावं असं कोण्या माऊलीला वाटतं? प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं एक यशस्वी स्त्री असते. 11 वेळा आमदार असताना या कुटुंबाची, या तालुक्याची धुरा माऊली म्हणून, आई म्हणून समर्थपणानं सांभाळणाऱ्या रतनबाई मोठ्या ताकदीनं साथ दिली. पण आज नाईलाज आहे. सगळ्याच गोष्टी जर आपल्या हातात असत्या तर देवाला किंमत आणि जगण्यातली गंमत हरवली असती. आशिया खंडातली सगळ्यात मोठी सूतगिरणी उभा करणारे, महिलांसाठी स्वतंत्र सूतगिरणी उभा करणारे आणि ती आज तागायत चालत ठेवणारे, म्हैसाळचं आणि टेंबूचं पाणी माझ्या सांगोला तालुक्याला आलं पाहिजे याच्याकरता अविरतपणानं झटत राहणारे, प्रयत्न करणारे, तब्बल 11 वेळा आमदार म्हणून अनेक मंत्रीपद भूषवताना, फक्त समाजाचं कल्याण व्हावं याकरता धडपड करत असताना आयुष्यभर एसटीनं प्रवास करणारे, लाल परीचा आमदार म्हणून नावारूपाला आलेले, शेवटच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा करणारे आणि मंत्रीपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर मिळालेली गाडी पुन्हा वापस करून मंत्रालयातली रद्दी विकून मिळालेल्या पैशातून तिथला खर्च भागवून परत एसटीला हात दाखवून आपल्या गावाला परतणारे आशिया खंडातले असे एकमेव आमदार
या भारत देशातले नावारूपाला आलेले आमदार, आपल्या तालुक्याचे भूमिपुत्र श्रद्धेय आदरणीय डॉक्टर स्वर्गीय गणपतरावजी देशमुख अर्थात आबासाहेबांच्या चरणी साष्टांग प्रणिपात आहे. अशा या थोर विधात्याच्या पुण्यस्मरणाला आमच्यासारख्याचं कीर्तन असावं हे आमचं सुद्धा भाग्यच आहे. नाहीतर आमदार लोक आधी स्वतःच्या कुटुंबाचं कल्याण करतात, पण इथं असं नाही. ही सगळी जनता माझे मायबाप आहे आणि या जनतेचं आपण कायम ऋणी आहोत, देणं लागतो. याकरता झटणाऱ्या ऋषितुल्य व्यक्तिमाचं पुण्यस्मरण आज तुम्हाला मला पाहायला, ऐकायला आणि कीर्तन करायला मिळत असेल, भजन करायला मिळत असेल, तर मला असं वाटतं देवाची सेवा करणं आपल्याला जमलं नाही. देव पाहणं आपल्या नशिबात कदाचित नसेल, पण देव माणूस होणं मात्र आपल्या नशिबात असतं. ही शिकवण देणारे स्वर्गीय आबासाहेब त्यांच्या पुण्यस्मरणाला आलात. भाग्यवान आबासाहेब नाहीत, भाग्यवान तुम्ही आम्ही आहोत हे लक्षात ठेवा. फक्त दुर्भाग्याची एवढीच गोष्ट आहे, अजून 10-5 वर्षाचं आयुष्य मिळालं असतं तर आमदारकीतलं तब्बल 12 वेळा असताना एक तपाची आकडेवारी पूर्ण करता आली असती आणि शंकाच नाही. बरं असं आहे, या पक्षातनं त्या पक्षात, त्या पक्षातनं या पक्षात, इकडून तिकडं तिकडून इकडं असं अजिबात नाही. एकनिष्ठ कसं राहता येतं, एकनिष्ठपणा कसा असावा लागतो आणि रक्तातलं इमान काय असतं हे शेतकरी कामगार पक्षानं सगळ्या कार्यकर्त्यांना शिकवून ठेवले आणि त्यातली धुरा आबासाहेबांनी सांभाळली होती हे लक्षात ठेवा. आणि म्हणून पुरोगामी युवक संघटना असेल, शेतकरी कामगार पक्ष असतील, परम आदरणीय परम श्रद्धेय विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब जे असतील, या सर्वांचंच कार्य कौतुकास्पद आहे. वागण्यात नम्रता, बोलण्यात गोडवा आणि हृदयात गरिबीची जाण असणारा आमचा हा देशमुख परिवार, या परिवाराच्या चरणारविंदी नतमस्तक होताना जिथं कुठं आबासाहेब असतील तिथून आम्हाला नक्की आशीर्वाद देत असतील यातील मात्र शंका नाही. काय घ्यायचंय आबासाहेबांकडून? चालताना असं चालावं की लोकांनी राम राम घातला पाहिजे, बोलताना असं बोलावं की तुमचे शब्द ऐकायला लोकांनी आतुर झालं पाहिजे, बसताना असं बसावं की तुमच्या शेजारी चांगल्याच माणसाने येऊन बसलं पाहिजे, जगताना एवढं चांगलं जगावं की आपल्या जगण्याचा समाजाला हेवा वाटला पाहिजे, आणि मरताना असं मरावं ज्याला कळेल आपलं देहावसान झालं त्याच्या डोळ्याला पाणी आलं पाहिजे, तर जगण्यात मजा आहे. ही जीवनाची खरी व्याख्या. अरे बाबा, महाराजांनी तर सरळ सांगितलंय, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तम देवरे कीर्ती मागे, उत्तम देवरे कीर्ती मागे. जवळपास 1750 दिवस होत आले, पण आबासाहेबांना विसरता आलं नाही. चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत आबासाहेबांच्या स्मृती जागा आहेत. बर, कार्याचा महामेरू डोंगरच एवढा मोठा उभा केलाय की यात कधीही खंड नाही पडणार. आणि म्हणून आबासाहेबांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करायला आलेले आपण सर्वजण, ज्यामध्ये संयोजक, आयोजक, नियोजक, प्रयोजक, पाहुणे रावळे, गणगोत, मित्र परिवार, सर्व सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक क्षेत्रातील उपस्थित मान्यवर, सर्व चित्रकार, पत्रकार, शिल्पकार, मूर्तिकार, गीतकार, कीर्तनकार, कथाकार, श्रीमद भागवत कथाकार, रती, महारथी, आचार्य, प्राचार्य, मृदंगाचार्य, गायनाचार्य, सर्व शिक्षक, अध्यापक, प्राध्यापक, मुख्याध्यापक, आचार्य, प्राचार्य, पुढे बसले ते, पाठीमागं बसले ते, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवक, डॉक्टर, कंपाऊंडर वगैरे वगैरे सगळे पुढं बसलेले, पाठीमागं बसलेले, पुढं सुरून बसले ते, त्यांच्या पाठीमागं बसले ते,
दोन्ही पाय वर घेऊन बसले, ते पाय खाली सोडून दिलेले, टाळी वाजवत असतात ते, वाजवत नसतात ते. इथं स्टेजवर बसलेले मान्यवर, इकडे बालगोपाळ टाळकरी, पलीकडे उजव्या बाजूचे मान्यवर स्वयंसेवक. साऊंड सिस्टम सुद्धा अत्यंत गोड आहे, व्यवस्थापन अत्यंत सुंदर आहे. या मॅनेजमेंटसाठी एकदा मनापासून टाळी वाजव. फार गोड, सगळं जिथल्या तिथं. विनेकरी तर सगळ्यात जास्त देख नाही. तुकाराम महाराजाला दडवून विनेकऱ्याला बाहेर काढावा असा गोड विनेकरी आहे. रामेश्वर महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आहेत. हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज आहेत, इकडे अमोल महाराज आहेत, परमेश्वर महाराज नांदेडकर आहेत. अत्यंत गोड त्यांचाही आवाज आहे. माऊली महाराज आहेत, श्रद्धेय आदरणीय आमचे गणेश जे आहेत, महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आणि या गावचे भूमिपुत्र आदरणीय आमच्या पिताश्रींच्या ठिकाणी असणारे बनगर महाराज समोर बसलेले आहेत. लेकरानं कीर्तन करावं, बापानं पुढं बसून कीर्तन ऐकावं, याच्यापेक्षा कोण आनंद आहे. महाराजांच्या दोनही सुकन्या आदरणीय युवा कीर्तनकार माझी बहीण सुप्रियाताई आहेत, सिद्धीताई ना, हां, अशा सगळ्या माझ्या दोन बहिणी आहेत. इकडे उजव्या बाजूला बसलेले महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार माझे छोटे बंधू हरिभक्तपरायण आदरणीय संस्कार महाराज खंडागळे. आमच्या पाठीमागं एक चांगला वसा वारसा सोलापूर जिल्ह्यातनं त्यांनी चालवलाय. आजपासून 3 दिवस मन मंदिराला त्यांची सुद्धा संध्याकाळी कीर्तनं आहेत. असं सगळं गोड व्यक्तिमत्व आहे. महाराजांचे वडील आहेत, त्यांची माझ्यावर खूप श्रद्धा आहे. आणि हा योगायोग ज्यांना डोळ्याला पाहायला अत्यंत आनंद होणार होता ते आदरणीय हरिभक्तपरायण श्रद्धेय चौगुले महाराज, एकदा यांच्यासाठी टाळी वाजवा. असं सगळं गोड वातावरण. माऊली महाराज आहेत, बाकी सगळं गोड वातावरण आहे. अंकुश महाराजांचंही काम चांगलं आहे. शूटिंगवाले दादा सुद्धा अत्यंत चांगले आहेत. ओम साई क्रिएशनच्या माध्यमातून शूटिंग होते. विविध गावचे यूट्यूब चॅनल इथं समोर आहेत. पुढं बसलेले काही माझे पत्रकार बंधू आहेत, माझ्या माता भगिनी आहेत. आता एकाचं नाव घेतलं तर एकाचं नक्की राहणार आहे, त्यात मला विसरायचा आजार आहे, माझ्या लय ध्यानात राहत नाही. त्यामुळे माझ्या बापानं माझं एकुलतं एकच लग्न लावून दिलेलं आहे. अशा पद्धतीनं तुम्ही समजून घ्या. यानं हे सगळं माझ्या वाट्याला जे माझ्या संपर्कात होते, महाराज लवकर या, मला तुमचं कीर्तन ऐकायचंय. मी तुमची खूप कीर्तन ऐकलेत, यूट्यूबला ऐकतो, टी व्हीला ऐकतो. सगळे अपडेट ज्यांच्यापर्यंत आहेत, श्रद्धेय आदरणीय आमचे कोळेकर साहेब, मला इथं येईपर्यंत आमच्या परमेश्वर दादानं अगदी व्यवस्थित मार्गदर्शन केलं आणि इथंपर्यंत मला तुमच्या सगळ्याच्या भेटीचा योग आणून दिला. आपण सगळेजण मान्यवर मंडळी अत्यंत गोड आहात. आपल्या सगळ्यांच्या पायावरती नतमस्तक होतो. माझ्या वाणीला सुरू करण्या अगोदर मला एक सांगायचं आहे, संतांचा अधिकार मोठा असतो, साधूचा अधिकार मोठा असतो, यापेक्षा भगवंताचा अधिकार कमी असतो. साधू आपल्याला सांगायलाच आले, मार्ग दावून गेले आधी, दयानिधी संत तेनेची पण ते चालू जाता, न पडे गुंता कोठे काही, ऐतापासून काढी ती हित देऊनी वाढवेती, नाही श्रुती पुरवती माऊली रया, तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूपा, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, संत तेथे विवेका असणे की जे, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, आणि संत तेथे विवेका असणे की जे. संतांची कृपा जर प्राप्त करून घ्यायची असेल तर सज्जन हो, संतांना शरण गेलं पाहिजे. भगवंताला शरण जावं, संतांना शरण जावं, आई वडिलांना शरण जावं आणि श्री गुरुला शरण जावं. माणसावर 4 कृपा असतात. पहिली कृपा भगवंत कृपा, दुसरी कृपा संत कृपा, तिसरी कृपा अत्यंत महत्वाची आहे ती म्हणजे श्री गुरु कृपा, आणि चौथी कृपा मातृ पितृ कृपा. या 4 कृपा प्राप्त करण्याकरता माणसाच्या जन्माला आल्याच्या नंतर नामसाधना करावी लागेल. माझ्याकडे जरा पहा, तसे तर आपण खूप भाग्यवान आहात की आपण भारतात जन्माला आलो. इथं कोणी ऐकावं ज्याचा बॉर्न पाकिस्तानमध्ये झालाय, त्यांना हात वर करा बरं. नाही नाही म्हणे मी पाकिस्तानात जन्माला आलो, एकही नाही. सज्जन हो, एवढे भाग्यवान आहोत आपण, या भारताच्या मातीत जन्माला आलो. कधी विचार केलाय? ज्ञानोबरांचे एक सुंदर ओवे, हे विश्वाचे माझे घर, ऐसी जयाची मती स्थिर. माऊलीच्या मतानुसार, माऊलीच्या म्हणण्यानुसार या संपूर्ण विश्वाला घर म्हटलं जातं. मग जर हे विश्व घर असेल तर घराचा प्लॅन सुद्धा तुम्हाला माहिती असला पाहिजे. हे अख्खं विश्व जर घर असेल तर घराचा प्लॅन आहे का? ऑस्ट्रेलिया नावाचा देश घरातला हॉल आहे, अमेरिका घरातली तिजोरी आहे, उनके पास ही माल ज्यादा आहे. ऑस्ट्रेलिया घरातला हॉल आहे, अमेरिका घरातली तिजोरी आहे, चीन घरातलं भांडारगृह आहे, पाकिस्तान घरातल्या कुरापती आहे, जपान घरातलं मिनी मेडिकल आहे. सगळी औषधं तिकडे तर तयार होतात. परत ऐका, ऑस्ट्रेलिया घरातला हॉल, अमेरिका घरातली तिजोरी, चीन घरातलं भांडारगृह, जपान घरातलं मिनी मेडिकल, युरोप घराची ओसरी, डेन्मार्क घराचं किचन, थायलंड घरातली मास्टर बेडरूम, आणि आपला भारत देश या घरातलं देवघर आहे, हे कधी विसरू नका. अरे भरत खंडे नरदेह प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती. म्हणून माणसानं 2 मणी जपले पाहिजेत. जरा माझ्याकडे पहा, एक खिशातला त्याला पैसा म्हणतात आणि दुसरा माळेतला त्याला जप म्हणतात.
या दोन गोष्टी जपायच्या. पूर्वी जपही होते, पूर्वी तपही होते. अरे जुन्या काळात जग चालत होतं मंत्रावर, त्यानंतर जग चालायला लागलं तंत्रावर, नंतर जग चालायला लागलं यंत्रावर, सध्या जग चालतंय षडयंत्रावर. एक काळ असा होता की त्या काळामध्ये आपली माणसं आपल्या माणसांना जपत होती, लहानाचं मोठं करत होती. सध्या सगळं बदलत राहिलं. विहिरीवरून पाणी आणायचा काळ होता, पण पाहुणा तृप्त होत होता. आता नळाला नळी लावायची, डायरेक्ट हांड्यात नेऊन सोडायची. अजून 5 वर्षानं पाहुणा घरी आला तर डायरेक्ट पाईपच पाहुण्याच्या तोंडाला लावली जाईल, जाता नळ बंद करून जा. हे सगळं बदलत चाललं. काटवट होती, काटवटीच्या जागी परात आली. काटवटीला 2 कान होते अंगठी ठेवायला, आता परातीला आहेत का हो? परातीला कान आहेत का? तरी तुमचं लेकरू म्हणतं, म्हातारे तुझ्या हाताला चव नाही, माझ्या बायकोच्या हातच्या भाकऱ्या छान लागतात. माय म्हणली, बाळा तुझ्या बायकोच्या हाताला चव नाही, पायाच्या 2 अंगठ्याला जास्त चव आहे. बघत जा भाकऱ्या थापताना तिच्या पायाचे 2 अंगठे परातीत कुठं असतात ते. जपही राहिले नाही आणि तपही राहिले नाही. पूर्वी आशीर्वाद लागायचा त्याचं कारण जप होतं, आणि पूर्वी शाप लागायचा त्याचं कारण तप होतं. आता आशीर्वादही लागत नाही आणि कोणाचा शापही लागत नाही. का बरं? जप नाही आणि तप नाही. पण माणसानं 2 मणी जपले पाहिजेत, एक खिशातला आणि दुसरा माळेतला. माझ्याकडे पहा जरा, माळेतला मणी आत ओढायचा असतो आणि खिशातला मणी बाहेर सोडायचा असतो. परत ऐका, पुण्य असं आत ओढायचं असतं आणि पाप असं बाहेर ढकलायचं असतं. म्हणून कीर्तनकाराचं दर्शन रिकाम्या हाताने घ्यायचं नसतं. हे आपलं केल्याशिवाय जाता जाता हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. संतांचा परमार्थ एका पारड्यात आणि आपला परमार्थ एका पारड्यात, तर मला असं वाटतंय पारडं सुद्धा राहायचं नाही. परमेश्वर महाराज संतांचा परमार्थ किती चांगला होता. शिंक जांभई खोकला, बसी तुकाची वेळ वाया गेला. माझ्या माय मावल्यानो 3 गोष्टी तशा मिळत नाहीत. 1 नाव, 2 पैसा आणि 3 भगवंत. या 3 गोष्टी प्राप्त करण्याकरता जीवाचं रान करावं लागते. माणसाचं नाव काय तसं मोठं होतं, आणि स्वतःचं नाव मोठं करण्याकरता पायाला भिंगरी बांधावी लागते, जिभेवर साखरेचं पोतं ओतावं लागतं, लोकांनी दिलेल्या शिव्या, लोकांनी केलेले अपमान, लोकांनी दिलेले शाप सगळे झेलावे लागतात. स्वतःच्या आयुष्यावरती तुळशी पत्र ठेवावं लागतंय. सॅक्रिफिकेशन इज द सेकंड नेम ऑफ द लाईफ, हे स्वीकारावं लागतं, तेव्हा नाव मोठं होतं. माणसाचं नाव काय तसं मोठं होतं? माणसाचं नाव मोठं होत नाही. आता दुर्दैवानं काय झालंय आमच्या सुद्धा, काल पोरग वारकरी संप्रदायात टाकलं ना, संस्थेत टाकलं की त्याच्या बापाला वाटते दुसऱ्या दिवशी ते इंदुरीकर व्हावं. असं कसं होईल? तूप खाल्ल्यावर लगे रूप येतं का? जरा क्षमा मागतो माय मावल्यानो. लग्न झाल्या झाल्या लगेच पुरीला आजी होता येतं ना? अहो त्यासाठी तिचं लग्न व्हावं लागेल, तिला लेकरू बाळ व्हावं लागेल, ते मोठं व्हावं लागेल, मग त्या पप्यानं म्हातारीला हाताखालनं आपलं ते त्याला लेकरू बाळ व्हावं लागेल. मग ते आजी म्हणाल ना, काल माळ घातली की लोकांना वाटते परवा दिवशी देव दिसावा. असं कसं चालेल? सज्जन हो, अनेक प्रयत्न करून सुद्धा नाव मोठं होत नाही. एक लक्षात ठेवा, नाव मोठं करण्याकरता माणसाला सगळा त्याग करावा लागतो. ज्या ज्या माणसांची नावं मोठी आहेत ना, त्यांचं आयुष्य पहा. अरे 2-2 तास झोपी जाणारी लोक आहेत, स्वतःच्या कुटुंबाला वर्ष वर्ष न भेटणारी लोक आहेत. नाव तसं मोठं होत नाही. नाव मोठं होण्याकरता फार मोठा संघर्ष असावा लागतो. नाव तसं मोठं होत नाही. स्वर्गीय गणपतराव देशमुखांच्या आयुष्यातला एक सुंदर प्रसंग आहे. झालं असं, नाव काय तसं मोठं होतं, आमदार झाले होते. 1978ला मंत्रीपद मिळालं होतं. ग्रामविकास मंत्रीपद त्यांच्याकडे होतं. एवढं मोठं मंत्रीपद असताना एके दिवशी न्याय आणि सामाजिक मंत्रीपदही असताना, कॅबिनेट मंत्रीपदावर असताना मंत्रालयामध्ये एक पत्रकार समोर आला. आबासाहेबांच्या समोर येऊन उभा राहिला. पत्रकारानं स्वतःच्या हातातला माईक आबासाहेबांच्या समोर धरला. म्हणे, आबासाहेब एक प्रश्न आहे. काय? मंत्री झालात तुम्ही? म्हणे हा. अभिनंदन तुमचं. म्हणे धन्यवाद. तुम्ही राहता कुठं? आणि हे काय समोरची ती बिल्डिंग आहे ना, त्याच्यामध्ये राहतो, मंत्रालयाच्या समोरची. का हो? सकाळी मंत्रालयात, संध्याकाळी मंत्रालयात, काम झालं की फक्त तिथं जाता? मग सांगोलीला जाणं होत नसेल आबासाहेब तुम्हाला? म्हणे होतं, पण कधीतरी. आता मंत्रीपदाची जबाबदारी आहे, त्यामुळं घर वगैरे सगळं बाजूला. आबासाहेब, मंत्री आहात, गाडी वापरत नाहात, त्यानंतर तुम्ही बंगला वापरत नाही, मोठे मोठे बंगले वापरणारे सगळे बाकीचे, आणि तुम्ही मात्र समोरच्या बिल्डिंग मध्ये राहता. मग असं करा ना. काय? तुम्ही गावाकडनं तुमचा संपूर्ण परिवारच इथं का नाही आणत? आबासाहेब म्हणाले, तसं नाही, आणलं असतं, पण आम्ही साधी माणसं, एकदा शहराचं वातावरण आम्हाला लागलं की परत गावाला जाऊ वाटायचं नाही. हे कोण म्हणतंय?
सध्या एसीची रूम नसली ना तर महाराज लोकांना कपडे बदलायला सुद्धा टेन्शन येतं. कंसात स्वल्पविराम देऊन माझं नाव टाका आणि बाकीच्याचे पुढे नाव टाका. माहिती ना. आणि का हो? एवढं मोठं मंत्रीपद तुमच्याकडे आहे, 2-2, 3-3 मंत्रिपदांचा कारभार तुमच्याकडे आहे. मग तुम्ही असं केलं पाहिजे ना आबासाहेब, तुम्ही तुमचा परिवार मुंबईला आणला पाहिजे. आबासाहेब म्हणले अजिबात नाही, माझं गावाकडे चांगलं चाललंय, माझी धर्मपत्नी चांगला स्वयंपाक करते, चांगलं जेवण बनवते, माझा कुटुंब अत्यंत समाधानात आहे, माझी दोनही मुलं अत्यंत आनंदात आहेत, आमची शोभाताई अत्यंत आनंदात आहे. काय कमी आहे मला? माझी 1 कन्या 2 मुलं सगळं जिथलं तिथं आहे. मी गावाला जाणार आहे, त्यामुळे मला इथं कुणाला आणायचं नाही. मग घर कसं चालतं म्हणे. पत्रकार लोक हुशार असतात ना, पुढचा प्रश्न विचारतात. मग ते पत्रकारानं विचारलं घर कसं चालतं म्हणे. चांगलं चालतं, दर महिन्याला 500 रुपये पाठवतो मी गावाकडे. माझी धर्मपत्नी चांगला संसार करते. जरा बसलेल्या माझ्या आयानो बहिणीनो, खरं सांगा, तुमच्या मम्मीची तुम्हाला शपथ आहे, तुम्हाला मी महिन्याला 5,000 रुपये जरी दिले म्हणलं सगळा बाजार भरून दाखवा, जमल का हो? त्या म्हणला मुर्दा बसवल्याच्या 10,000 भागत नाही आमचं. ह्यो काय म्हणतो 5,000? मेकअप वरच 3,000 रुपये जातात, आहे की नाही? अरे कीर्तन करायची बायको असली तरी ती शायनिंग किती हाणते तर तुम्हाला काय माहिती? जसं झालंय त्यालाच माहिती, गोसाव्यांना काय माहिती आहे? तुमचं झालं का? तुम्हाला नाही माहिती असं. का हो मंत्री आहात तुम्ही आबासाहेब म्हणे. हा. मग 500 रुपयात कसं भागतं? आणि भागवते माझी धर्मपत्नी. बचत ही माणसाची सगळ्यात मोठी कमाई असते. हा आबासाहेबांनी शिकवलेला सगळ्यात मोठा सांगोला तालुक्याला गुण आहे. सांगोला तालुक्यातले नीट आहे का? बचत ही माणसाची सर्वात मोठी कमाई असते, हे आबासाहेबांनी शिकवलं. पत्रकार सुद्धा आबासाहेबांचं दर्शन घेऊन निघून गेला. काही दिवसानंतर तोच पत्रकार एका कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगोल्याला आला होता. मग इकडे आल्याच्या नंतर न मस्तपैकी रतनबाईंनी वांग्याची भाजी, हिरव्या मिरचीचा ठेचा, त्याच्यावर असा लसूण खिसून घातलेला, त्याच्यावर तेल ओतलेलं, हिरव्या मिरचीचं पिठलं, त्याच्यावर मस्त अशी कोथिंबीर टाकलेली, भरलेलं वांग होतं, ते उभा असं चिरलेलं मस्तपैकी मसाला वांग, मस्तपैकी ज्वारीची गरम गरम पापड आलेली भाकरी, शेजारी चटणी होती जवसाची कारळ्याची, त्या जवसाच्या चटणीवर तेल घातलेलं, कारळ्याच्या चटणीवर तेल घातलेलं, कैरी चिरलेली, कैरीवर अशी हळद टाकलेली, मीठ टाकलेलं, कांदा चिरलेला, मस्तपैकी. तुम्ही तोंडाला पाणी सुटून देऊ नका. असं सगळं. अरे रतनबाईंचं म्हणजे अन्नपूर्णाच आहे ती, सगळं जिथलं तिथं बनवलं होतं. मग तोच पत्रकार जेवायला पंक्तीमध्ये बसला. चुलीवर गरम गरम भाकऱ्या भाजल्या आणि समोर पत्रकार बसले जेवायला. आबासाहेबांनी ओळख करून दिली. अहो ऐकलत का? काय? हे 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 पत्रकार आहेत ना, माझ्याबद्दल पेपरात छापतात बघा, माझे लेख प्रसिद्ध करतात, माझ्या बातम्या लावतात. अरे वा. मग माझं काम आहे म्हणे पत्रकाराकडं. काय काम आहे तुझं? आहे माझं काम, जेवण होऊ द्या. जेवण झाली आणि रतनबाईंनी पत्रकाराला विचारलं, अहो पत्रकार साहेब कोण्या गावचे? अमुक अमुक. किती दिवस झालं पत्रकारिता करता? भरपूर दिवस झाले. रतनबाईंचा आवाज ऐकून जरा त्याला वाटलं काय चुकलं का काय कुणास ठाऊक. काहीतरी गणल्यावानीच वाटलं त्याला, काहीतरी झाले. कोण्या गावचे तुम्ही? अमुक अमुक गावचे. का हो किती वर्ष झालं पत्रकारिता करता? म्हणे 15 वर्ष. मग चुकीच्या बातम्या का छापता? चुकीच्या काही फेकता? नुसतं फेकतो. अहो खरं तेच लिहितो. नाही नाही, काय लिहिलं होतं त्या दिवशी पेपरला? काय लिहिलं? मंत्र्याची बायको 500 रुपयामध्ये घर चालवते. हे खरं आहे का? हे घाबरलेच. यांना वाटलं काय चुकलं कुणास ठाऊक. बहुतेक जास्त रक्कम असेल, 5,000, 10,000, 8,000, 12,000, 14,000. जरा दुरुस्त करा आणि आबासाहेबाला विचारा, ते 500 रुपये देत नाहीत, अवघ्या 400 रुपयात अख्खं घरदार सांभाळते. आबासाहेबाची धर्मपत्नी म्हणतात मला. हे सामर्थ्य होतं, हा प्रामाणिकपणा होता. तेव्हा नाव मोठं होतं. माणसाचं नाव काय तसं मोठं होतं? अरे नाव मोठं होत नाही. देरे हरीन पलंगावरी बसून नाव मोठं होत नसतं. नाव मोठं होण्याकरता अरे दर वेळेला आबासाहेबांना कंडक्टरशी भांडावं लागायचं. कंडक्टरशी भांडायचे आबासाहेब. ते एसटी मला फुकट असते, एसटी मला फुकट असते, एसटी मला फुकट असते. क्षमा मागतो, खरं सांगतो तुम्हाला, मला नाही वाटत आबासाहेबाच्या आधी कंडक्टरशी भांडणारा आमदार झाला असेल आणि इथून पुढे एखादा आमदार एसटीत बसून निघून जाईल.
हा आपल्याला एष्ट देते जावा जावा पंढरपूरला जावा एष्ट देतो आणि तुम्ही छे छे आम्हाला वेळ नाही आणि आम्ही तुम्ही जावा इष्टीत बसू. पण आबासाहेबांनंतर असा महामेरू मात्र नाही. नाव काय तसं मोठं होतं? नाव मोठं होण्याकरता संघर्ष करावा लागतो. 2 संपत्ती काय तशी मिळते? संपत्ती मिळण्याकरता जोडून या धन, उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. लक्षात राहू द्या बसलेले, संपत्ती मिळवताना एवढी चांगली संपत्ती मिळवली पाहिजे की त्या संपत्तीनं आपल्याला समाधान दिलं पाहिजे. खऱ्या श्रीमंताची व्याख्या जरा बसलेले पाठ करून ठेवा. माझं एक एक वाक्य तुमचं आयुष्य बदलवून टाकल. ज्याच्या अंतुरणासोबत झोप आहे, ज्याच्या अन्नासोबत भूक आहे आणि स्वतःच्या उंजळीतलं दुसऱ्याला दान देण्याचे दानत आहे ना, तो जगातला खरा श्रीमंत आहे. पैसा तसा मिळत नाही. धन मिळवण्याकरता ही संघर्ष आणि मनामध्ये प्रामाणिकपणा असावा लागतो. अरे 5 रुपयाचा ठोकळा पडला तर तासभर त्याच्यावर पाय देऊन उभा राहणारे आपण अवलाद आहोत. किती स्वाभिमानी असतील, किती प्रामाणिक असतील. मंत्रालयातली रद्दी विकली आणि त्या रद्दीतनं आलेलं लाईट बिल भागवणारा एक महामीर. किती मोठे प्रामाणिकपणा, स्वाभिमान याला म्हणतात. एक लक्ष ठेवा बसलेले, आबासाहेबांच्या विचारानं प्रेरित झालेले आहात तुम्ही. बाबासाहेबांवर आमदारांवर प्रेम करणारी मंडळी आहात तुम्ही. शेतकरी कामगार पक्षावर नितांत श्रद्धा असणारी मंडळी आहात तुम्ही. जरा तुमचे कान मला द्या. माणसाच्या खिशात आयत्या मिळालेल्या 1 लाखाच्या बंडलापेक्षा घामाच्या धारेनं भिजलेली 100ची नोट असावी ती जास्त समाधान देऊन जाते. हे शिकवलंय या परिवारानं आपल्याला. आपण विसरून कसं चालेल? पैसा काय तसा मिळतो? लबाडीनं मिळवलेलं धन टिकत नाही. मी नेहमी सांगतो, वासनेत बरबटलेलं मन, व्यसनाच्या अधीन गेलेलं आपलं हे तन आणि लबाडीनं कमवलेलं धन टिकत नाही. एका माणसानं मोटरसायकल चोरली, सांगोल्यातलंच होतं ते, आणि 2 व्हीलर घेऊन ते विकायला गेलं पंढरपूरला. तिथं गिराईक लागलं पण ते चोरच होतं. मग दोघाचा व्यवहार सुरू झाला. द्यायची का गाडी? मग कशोला म्हणले का? चांगले आहे का? 1 नंबर आहे. किमतीचं बोला? 57,000. कमी जास्त? रुपया नाही. चावी द्या? कशाला? ट्रायल घेऊन आलो. लवकर या. पुन्हा नाही आलं. मग आजूबाजूच्याने विचारलं, चांगली होती मोटरसायकल, आम्हाला आवडली होती, पसंत पडली होती, आम्ही नेणारच होतो, एक मदत कराल? काय काय भावानं दिली सांगाल का? तो म्हणे, ज्या भावानं आणली ना त्याच भावानं दिली, रुपया सुद्धा आगाव घेतला नाही. हे लबाडीचं धन आहे. अरे स्वतः तुकोबानं सांगावं. मनोनिया जळो आता संसार, ओ काही शेवट पुरे, तुकयाचा स्वामी गोपाळा लागी जीव जुरे. आता काय करू सांगा, ओ मज भेटेल कैसा. आता काय करू सांगा, ओ मज भेटेल कैसा. आता काय करू सांगा, ओ मज भेटेल कैसा. भेटीला पंढरीनाथा, भेटीला पंढरीनाथा, जीवाला गली तळमळ व्यथा, जीवा लागली तळमळ व्यथा. भेटीला पंढरीनाथा, भेटीला पंढरीनाथा, पंढरीनाथा. नाव तसं मोठं होत नाही, संपत्ती उगाच मिळत नाही, पैसा तसा मिळत नाही, देव सुद्धा तसा मिळत नाही. याकरता करावं काय लागते? केवळ आणि केवळ नामस्मरण करावं लागते. मी तयापाशी पांडवा,
हरप लोगा घेऊसावा जेथं नाम घोष बरवा करे ती माझा. कलियुगात देव कुणाजवळ आहे? ज्याच्या खिशात पैसा आणि काळजात दया, देव त्याच्या जवळ आहे. मी तयापासे पांडवा जेत संपत्त्याने दया दोन्ही वसत एके ठाया ते तर जाण धनंजय विभूती माझी. आणि ज्याच्या ओठावर भगवंताचं नाव आहे ना, भगवंत त्याच्या जवळ आहे. देवतया जवळी आते पापनाचे दर्शने दरुशने पापनाचे दर्शने पापनाचे दर्शने देवतया जवळी आते पापनाचे दर्शने पापनाचे दर्शने पापनाचे दर्शने मोहे धावे घाली पान्हा नाम घेता पंढरी रान नाम घेता पंढरी रान नाम घेता पंढरी होय धावळा घाली पाना घेता पंढरी राना घेता पंढरी राना नाम घेता पंढरी राना. टाळ्या वाजवत जा. आमचंही डोंबऱ्याच्या खेळासारखं असतो. तुम्ही जरा अनुमोदन दिलं, चेअरअप केलं तर आम्हाला बरं वाटतं ना. काही जो निव्वळ व्हेज मंचुरियन तोंडाचे असतात. टुकमुक बघतोय चांगला, बघ बाबा काय त्याच्या फरक नाही, कधी त्याच्या चेहऱ्यावर काहीच उमटत नाही. आता काय कसं पाहावं त्याच्याकडं. रात्री कीर्तनात एक जण पुढं बसलेलं, त्याला किती बी सांगा ते असं पाहायचं माझ्याकडे. मी सगळे प्रयोग करून पाहिले आणि कीर्तन झाल्यावर शेजाऱ्याला विचारलं, म्हणलं हे बाबा ऐकत होते मन लावून, त्यांना माझं पटत नव्हतं का? ते म्हणले तसं काय नाही, मग ते बहिरच आहे. मला असं वाटू नये हा, याच्याकरता थोडं अनुमोदन देत जा. तुम्ही फार गोड माणसं आहात. ऐका ऐका, संतांचा परमार्थ मी सांगत होतो. शिंक जांभई खोकला इतुकाची वेळ वया गेला. आपलं उलट आहे. शिंक जांभई खोकला बस इतुकाचे देव आठवीला. आपला असा आहे. शिंक जांभळीन खोकल्याला किती टाइम लागतो? तेवढ्या पुरताच महाराजांचा परमार्थ बंद व्हायचा. आपल्याला तेवढ्या पुरता देव आठवतो. शिंक आली ना, रामकृष्ण हरी. जांभळे आली ना, विठ्ठला पांडुरंगा माय बापा जेवायला काय. आणि खोकला आला ना, श्री विठ्ठल. बस उरलेल्या 24 तासात देवाचा ना आपला दिवस. संतांचं तसं नाही. माझी माझा झाली अनावर वाचा, माझी माझा झाली अनावर वाचा, माझी माझा झाली अनावर माझी माझा झाली अनावरवाचा, माझी माझा झाली अनावरवाचा, माझी माझा झाली अनावरवाचा. थोडा शाहीर शाहीर. माझी माझा माझी माझा माझी माझा छंद या नामाचा घेतलास. हा परमार्थ असतो. सज्जन हो, मला सांगायचंय, जरा लक्ष द्या माझ्याकडे कान देऊन. नाम वाचे का, वाचन नामस्मरणच का, याचे 5 फायदे होतात. तो पुण्य वाढतं, पाप जळतं, वैकुंठात जागा मिळते, मुक्ती मिळते आणि काळ नादाला लागत नाही. पहिला सगळ्यात मोठा फायदा होतो, पुण्य वाढतं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. दुसरा फायदा होतो, पाप जळतं. कशानं जळते? नाम संकीर्तन, साधन पैसोपे. जळतील पापे 2-2 महिन्याची. अंकुश महाराज, जन्मोजन्मीचे पाप जळतात. कशानं?
फक्त नामस्मरण केल्यानं. म्हणून विनंती नाम वाचे. बर, तिसरा एक फायदा होतो, वैकुंठात जागा मिळते. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी तिने वैकुंठ भुवनी घर केले. चौथा एक फायदा होतो, मुक्ती मिळते. नारायण हरी नारायण हरी भुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या. तुका म्हणे नामापासी चारी मुक्ती ऐसे बहुत ग्रंथी बोलेले. तुका म्हणे मुक्ती परिनिनी नोवरी आता दिवस चारी खेळी मिळी. पाचवा एक फायदा होतो सगळ्यात मोठा, सगळ्यात चांगला, काळ नादाला लागत नाही. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी भाता भरा हरी रामबाणी. म्हणून नाम वाचे. हे जमत नाही ना मग श्रवण कीर्ती. तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण, कान भरोनिया ऐकेन तुझी कीर्ती. म्हणून नाम वाचे श्रवण कीर्ती. आणि हे नाही जमलं तर सगळ्यात महत्वाचं मला सांगायचं, जरा कान माझ्याकडे असू द्या. हृदयामध्ये भगवंताची पावलं असावीत. केवळ त्याचं स्मरण असावं. आपल्या मागं 3 दोष लागले. सांगोल्यातले लोक, जरा कान मला द्या. तुम्ही रुसले काय माझ्यावर? हा, राग आला का माझा? हा, पाठीमागच्या सर्व भाविक भक्तांना विनंती आहे, मी तुमची खूप खूप वाट पाहतोय. मिस यू सो मच. उठून पुढे या. सांगितले तुम्ही. आता बाकीच्या माझ्याकडे पहा. कलियुगातल्या माणसाला 3 दोष आहेत. एक अभंग देतो नाटाचा, बनगर महाराज सांगते. अल्पभाव अल्पमती अल्पायुष्य नाही हाती, अपराधाची उळील मूर्ती अहो वेदमूर्ती परियसा किती दोषा देव परिहार. तुमचा सगळा अभंग पाठ आहे. अल्पभाव, फिलिंगलेस झाला समाज. पूर्वी आपली पोरगी गावची कन्या होती. आता आपल्या पोरीकडं आपली पोरगी शेजाऱ्यांपासून सुरक्षित नाही हो. काय बदलला? अल्पभाव. काय जग झालं, किती स्वार्थी झाले लोक. रस्त्यानं ट्रक निघाला होता तांदळाच्या गोण्या भरून, हितनं निघाला होता ह्या पलीकडनं त्या हायवेनं, आणि काय झालं, दावं ढिलं झालं, पोतं धप दिशी खाली पडलं. हा, एवढ्या मोठ्यानं पडल्यामुळं फुटलं. मग एका कोपऱ्यातनं तांदूळ बाहेर आले, चिमण्या उडत उडत आल्या, एक मुठभर दाणे टिपले, उडून गेल्या. त्यानंतर परत शेळी आली, तिनं 4-2 किलो खाल्लं, परत निघून गेली. म्हैस आली, तिनं 2-4 किलो हाणलं, निघून गेली. मग तिथे माणूस आला, कुंडलिक वरदे हरी विठ्ठल सगळंच घेऊन गेलं. काय स्वार्थी झाली माणसं. एका पोराचं लग्न जमेना, त्यानं लय प्रयत्न केले. काय कुणीकडनंच काय, किती कीर्तनाला आपलं ते किती कीर्तनकारांना सांगावं लग्न जमवा लग्न जमवा, लग्न जमेना. वैतागला शेवटी. मग तपाला बसला. मग देव प्रसन्न झाला. म्हणे बोल क्या चाहिए तुझको? मेरी शादी बना दूंगा लेकिन कैसी बीबी चाहिए बता. ते म्हणे मला नटी पाहिजे. नटी? अरे तुला पोरगी द्यायला आलो तर नटी मागतो खुशाल? एवढे हातपाय पसरत असतात का कुठं? देतो तुला, पण तो नटी मागायला लागला. नाही म्हणे नटीच पाहिजे. मग तू देव कसला? बरं हरकत नाही, दिली तुला नटी, पण तुझं नाव सांग. तू ज्या धर्माचा असशील ना त्या धर्माची नटी तुला द्यायची. तू जर मुस्लिम असलास ना तर तुला करीना द्यायची. तू जर हिंदू असला तर तुला दीपिका द्यायची. आणि तू जर ख्रिश्चन असला तर तुला जॅकलिन द्यायची. नाव सांग तुझं. ते म्हणलं अब्दुल नारायण डिसूजा. एवढे स्वार्थी झाले लोक. म्हणून हा दोष आहे. हा दोष जर जायचा असेल तर तू का म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राहे ते हृदय मंदिरे स्मराकारे. हृदयच का तू का म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. इथले विकार गेले पाहिजेत. नाही तर आपल्याकडे एक चोखोबऱ्यांचा अभंग असेल, मनी नाही भाव. हाच आहे ना, तुम्ही ऐकलंय का? देवाशान पावायचा नाही र, हे देवाशान पावायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला ओ मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देवाशान पावायचा नाही रे, देवाशान पावायचा नाही र, देवा
त्याला वडराच भेव मातीचा देव त्याला पाण्याच भेव लाकडाचा देव त्याला अग्नीच भेव सोन्या चांदीचा देव त्याला चोराच भेव देवाशान पावायचा नाही र देवाशान पावायचा नाही नाही र नाही र नाही र म्हणून हृदयामध्ये भगवंताची पावलं सोडून काहीही नसावं. ज्याच्या हृदयामध्ये गुरं असतात तो गोठाच आहे, हृदय नाही ते. ज्याच्या हृदयामध्ये केवळ आणि केवळ गाड्याच, मला वाटतं ते गोडवान असावं, हृदय नाही ते. श्री राधा कृष्णाची लढीवाळ भक्त. राधा कुणाला म्हणतात माहित आहे? जिच्यासाठी कृष्णाच्या डोळ्याला लागत होत्या धारा, तिचं नाव आहे राधा. जिच्या आयुष्याची सुरुवात कान्हा, तिचं नाव राधा. जिच्या आयुष्याचा शेवटही कान्हा, तिचं नाव राधा. जिच्या आयुष्याचं समर्पण कान्हा, तिचं नाव राधा. आणि राधा शब्द लिहिताना प्रत्येक अक्षरासमोर उभा करावा लागला कान्हा, तेव्हा जी पूर्ण झाली तिचं नाव आहे राधा. रच्या पुढं कोण द्यायचं आहे? दच्या पुढं कोण उभा करावा लागतो? कान्हा शिवाय जी अधुरी आहे ती राधा. अशा राधेला रुक्मिणीनं बोलवून घेतलं. राधे, मी तुला घरी का बोलवलंय माहित आहे का? काल इंस्टाग्रामला स्टोरी पाहिली. कोणाच्या? त्यांच्या. कुठला होता फोटो? कुंजवनातला होता. बर, गाणं कुठलं होतं? कुणीच नव्हतं रे, तसलं नव्हतं ते. काय 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 होतं काय? वृंदावनी वेणू कवनाचा बाई वाजे. बर, अजून काय होतं? अजून तुझ्या स्टोरीला पाहिलं. तेने वेदियले मन, 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 तेने वेदियले मन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. जरा धीरे से बजाता बंसी बजाने वाले आता त्या बना धीरे से बजाना बंसी बजाने वाले, बंसी बजाने वाले, मुरली सुनाने वाले हो मुरली सुनाने कसा होता ग तो? हाथों में लकड़ी खांदी कमलिया, हाथों में लकड़ी खांदी कमलिया. इतका सुंदर होता, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. अगं ते नाही सांगत राधे, परत माझ्या कृष्णाच्या नादाला लागू नको. राधा म्हणली ओके, आय अंडरस्टँड. आय विल बी नेव्हर कम अगेन युअर होम. परत यायचं नाही. निघाली. गुड बाय. थांब, थोडस दूध आहे तेवढं घेऊन जा. उकळी फुटलेलं गरम दूध राधेला प्यायला दिलं. राधेनं तसलं घटघट घट पिऊन टाकलं. तिला काहीच झालं नाही. हिला वाटलं हिच्या हातडी जळतील, राधा पुन्हा नादाला लागायचं नाही असं वाटलं होतं तिला. कुणाला? रुक्मिणीला. राधा निघून गेली. संध्याकाळी कृष्ण जेव्हा घरी आले तेव्हा अशा टाचा उचलून चालत होते. रुक्मिणी म्हणली, ओ मालक, कुठं गेला होता पराक्रम गाजवायला? पायाला रुपया रुपया एवढाले फुड आले. रुक्मिणी, हा माझा पराक्रम नाही, तुझा पराक्रम आहे. दुपारी तू राधेला घरी बोलवलं होतंस
आणि तिला गरम दूध प्यायला दिलं ना, त्यामुळं माझ्या पायाला रुपया एवढाले फोड आले. असं कसं व्हायलो? दूध प्यायली ती आणि फोड आले तुमच्या पायाला? अगं असंच आहे, दूध जरी ती प्यायली असली तरी तिच्या हृदयात माझी पावलं राहतात. गरम दूध प्यायली ती, पण तिच्या हृदयात माझी पावलं असल्यामुळं फोड आले माझ्या पायाला. पावले चित्ती समान हा परमार्थ शुद्ध असतो. बरं, हरकत नाही, अभंगाचं एक चरण झालं. मग का हो, माणसाच्या जन्माला येऊन काय काय जिंकता येतं? 1 देश जिंकता येतो, 2 समाज जिंकता येतो, 3 संत जिंकता येतात आणि 4 भगवंत जिंकता येतो. आता मी ओळीनं सांगतो आणि थोडक्यात सांगतो. देश जिंकता येतोच. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करते हैं बसेरा, वो भारत देश है मेरा, भारत देश है मेरा. सत्य अहिंसा धर्म का पग पग लगता है नारा, वो भारत देश है मेरा, भारत देश है मेरा. बस. म्हणून 1927चा जन्म आणि 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. आबासाहेब अवघ्या 20 वर्षाचे. ऐन तरुणाईत स्वातंत्र्य मिळालेलं पाहिलं आणि मनात एक शंका आणि दुसरं काहूर माजलं, ही सत्ता उभा राहील पण शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांसाठी झटणारं एखादं सरकार अस्तित्वात असायला पाहिजे. म्हणून शेतकरी कामगार पक्षाची धुरा खांद्यावरती समर्थपणानं सांभाळली. हे वैभव आजपर्यंत पुढे चालत 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 आलं. जरा कान माझ्याकडे द्या. हे वैभव चालत चालत येत असताना देश जिंकता येतो का? अरे येतो. कशावरून? फक्त त्याचा अभिमान स्वाभिमान असला पाहिजे. तुम्हाला किती अभिमान आहे मला माहित नाही, पण कदाचित अभिमान असेल तर अर्ध पुरं कराल. हा देश माझा याचे भान. राहू द्या मुलं, जरासे राहू द्या. हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा, हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा. गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा. हो गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा. कुणी नजर वाकडी करता अभिलाषायाची धरता, या मरण द्यावया स्फुरण पाहू द्या, बाहू पाहू द्या रे. हा देश माझा, भारत माता की. तू मेरा कर्मा, तू मेरा धर्म, तू मेरा अभिमान है. तू मेरा धर्म, तू मेरा धर्म, तू मेरा अभिमान है. ए वतन महबूब मेरे, तुझ पे दिल कुर्बान है. हो हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए. आज दिया है जान भी देंगे, ये वतन तेरे लिए. आज दिया है जान भी देंगे, ये वतन तेरे लिए. हो भारत माता की, भारत माता की वंदे मातरम. बस जमला. आता देश जिंकता येतो. भगत सिंग, सुखदेव, राजगुरु. मेरा रंग दे बसंती चोला, मैं रंग दे. मेरा रंग दे बसंती चोला, मैं रंग दे बसंती चोला. देश जिंकता येतो. आता दुसरा महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे. समाज जिंकता येतो. आता नीट ऐका. जरा पाठीमागं बसलेले, उभा असलेले सगळे भाविक भक्त कार्यकर्ते मंडळी, माझ्या समोर मंडपात खूप खुर्च्या शिल्लक आहेत.
तिकडे दाटी करण्यापेक्षा इकडे येऊन बसलात तर आम्हाला अत्याधिक आनंद होईल. इकडे या सगळेजण, तिथं थांबण्यापेक्षा इकडे येऊन बसा. थोडं एक 5-10 मिनिटात आता होतंय सगळं. फक्त समाज कसा जिंकला आबासाहेबांना ते सांगतो, नीट ऐका. समाज जिंकता येतो, जिंकता येतो. जिंकलाय का कोणी? कशाला दुसरीकडे जायचं? आबासाहेबांचंच उदाहरण ऐका. पोचत नाही. अभ्यास, ज्ञान, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. शिकलं पाहिजे आपण. हे अभिरुची अंतकरणात आहे. म्हणून पत्र लिहिलं, थेट पत्र. पण पहिलं पत्र आबासाहेबांपर्यंत पोहोचलं नाही. दुसरं पत्र पाहिलं, वाचलं आणि उत्तर दिलं, काळजी करू नको बेटा, आजोबाच्या नात्यानं तुझी सोय करेन आणि एकटीची नाही, सगळ्याची सोय करेन. आबासाहेब सांगोल्याला आले. इथं आले यात नवल नाही. पहिला फोन पंढरपुरातल्या आगारात केला. काही झालं तरी बस थांबली पाहिजे आणि थांबत नसेल तर स्वतंत्र बस सुरू करा. त्या काळात बस सुरू करणं म्हणजे कठीण काम होतं. आता काय नाही, आता हात दाखवा, गाडी थांबवा. पण तेव्हा काळच कठीण होता. एसटी म्हणजे एसटीचा प्रवास म्हणजे सुखाचा प्रवास होता. माझी विनंती आहे हो तुम्हाला, ज्याचं ज्याचं वय झालंय ना, खरं सांगतो, पाया पडतो तुमच्या, पण एसटीनं प्रवास करा. गाडी उतर पडू नका. खरं सांगतो, तुमची हाडं झाली ठिसूळ, गुडघं गेल्यात तुमचं, लय काम केलंय तुम्ही. थोडंफार उरलं होतं ते बी पोरांना हाणल्यामुळं तुम्हाला जागा बसावं लागली. आता काय गरज आहे का? काय झालंय, तरण्याचं झालंय कोळसं आणि म्हाताऱ्यासने आलंय बाळसं. खुशाल गाडीला की खानता येईल, म्हाताऱ्याला म्हणते बस माग. म्हातारे म्हणते नग, तुमचा हांडेल लय लटा 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 कापतो. बसती का आणू दुसरी गाडी? गाडी मरायच्या आधी तेवढं 7 बार नीट करा. रान 1.25 एकर, नाव 78. वादी हजर, प्रतिवादी गैरहजर, प्रतिवादी हजर, वादी गैरहजर, वादीन प्रतिवादी दोन्ही हजर, मग कोर्ट गैरहजर. मिटनाच. तेवढं नीट सरळ करून मारा. भांडणं लावून जाऊ नका. विनंती आहे माझी तुम्हाला पाया पडून. मग आबासाहेबांनी घातली पायात चप्पल, निघाले तडा तडा तडा. कुठं निघालात? पंढरपूर आगारात. पहिली चौकशी तिथं आणि दुसरी चौकशी पेनोरला. का? फोन केला होता मला. बर, मग तिचा फोन आलता, माझ्या दिदीचा, माझ्या नातीचा. तिच्याकरता तिथं जायला नको? कुठं? जिथं एसटी थांबायला पाहिजे तिथं. अरे भारतातला असा एकमेव आमदार आहे, एखाद्या शाळेतल्या पोरीचा फोन येतो, आमदार साहेब बस चालू झाली पाहिजे, थांबली पाहिजे, आणि ती बस थांबते की थांबत नाही हे पाहायला स्वतः सकाळी 7 वाजता त्या एसटीच्या प्लॅटफॉर्मला उभा राहणारा एकमेव आमदार म्हणजे स्वर्गीय आबासाहेब आहेत. एवढी काळजी होती, एवढी काळजी होती. आता लय अवघड झाले. आता थेट आमदारापर्यंत, मंत्र्यापर्यंत पोहोचायचं म्हणजे पहिला घाम येतो माणसाला. किती संकट पार करून जावं लागते, आहे का नाही? म्हणजे आबासाहेबांचा आदर्श घेण्यासारखा, अनुकरण करण्यासारखा हा महाराष्ट्र आहे. अजून सोपं सांगतो, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी मन लावून भाषण ऐकावं. ऐकताय ना? स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी मन लावून भाषण ऐकावं आणि धाड 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 आपल्या सांगोल्यातली मुलूक मैदान येतो तिथं विधान भवनामध्ये खणकावी. हे सामर्थ्य होतं सांगोल्याच्या मातीमध्ये. अरे बाबा, इथल्या प्रत्येक सांगोल्यातल्या नागरिकाला वाटत नव्हतं की आबासाहेब एकटे आमदार आहेत. इथल्या प्रत्येकाला वाटत होतं मीच आमदार आहे. ही भूमिका होती. आणि हाच वसा वारसा स्वर्गीय बाबासाहेब, आदरणीय आबासाहेबांचा आदरणीय दादा म्हणजेच बाबासाहेब चालवत आहेत. तीच वागण्यातली नम्रता आहे, तोच बोलण्यातला गोडवा आहे, तीच हृदयातली गरिबीची जाण आहे. आयुष्यभर प्रपंच करताना समाजासाठीच झटत आले. बस चालू झाली, त्याची पुन्हा विचारपूस केली. अशा आहेत का आता आमदार? याला म्हणायचं समाज जिंकता येतो. जिंकलाय हो समाज. किती समाज जिंकला माहित आहे तुम्हाला? हाक मारली शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं. अरे सांगोल्याचा भूमिपुत्र म्हणून सांगोल्याचं प्रतिनिधित्व नाही करत. या महाराष्ट्राच्या जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी झटायचंय मला. नाही जिंकायचं मला कुणाशी, नाही हरायचं कुणाशी, या समाजासाठी झटायचंय. आंदोलन करायचं आपल्याला. निघायचं इथनं. जायचं कुठं? जायचं मुंबईला. अरे जायचंय कुठं? मंत्रालयावर जायचं. जायचं कशानं? बैलगाडीनं जायचंय. हाक मारली आमच्या आबासाहेबांनी आणि तब्बल महाराष्ट्रातनं 1,00,000 बैलगाड्या मंत्रालयावरती येऊन धडकल्या होत्या. एवढं सामर्थ्य असेल.
बैलगाडी सायनपासून मंत्रालयापर्यंत नुसत्या बैलगाड्याच होत्या म्हणे. आता हे माझ्यापेक्षा माझे वडील चांगले सांगतात. पहाटे जेव्हा मी घरी गेलो, आज 4 वाजता गेलो होतो पहाटे, तेव्हा माझे भाऊ उत्तम मृदंगाचार्य आहेत, फार मोठा त्यांचा संघर्ष आहे. मला भाऊनी विचारलं, काय रे काल पत्रिका पाहिली, दादानं दाखवली मला, उद्या स्वर्गीय गणपतराव देशमुखांच्या इकडं वर्षश्राद्ध आहे, तुझं 5वं पुण्यस्मरणाचं कीर्तन आहे म्हणे. मी म्हटलं हा. अरे भाग्यवान आहे लेका तू, एका चांगल्या माणसाच्या श्राद्धाला निघालास. नशीबवान रे, नशीब काढलं पोरा. ज्या पोरानं 14 वर्ष कीर्तनात घातली, ज्या पोरानं वारकरी संप्रदायात उभं आयुष्य घातलं, ज्याच्या बारशापासूनच कीर्तनं चालू झाली, महाराज लोकांचे आशीर्वाद ज्याला मिळाले, त्या महाराष्ट्रात गाजलेल्या, दिल्लीपर्यंत कीर्तनं केलेल्या, मी दिल्लीतही कीर्तनं केली, दिल्लीत कीर्तन केलेल्या, राहिलं सुरलं होतं त्या मालिकेत कृष्णाच्या लेखी, त्याही मालिकेत कीर्तन झालं. अशा एका चांगल्या कीर्तनकाराच्या बापाला अभिमान वाटतो की तुझं कीर्तन आबासाहेबाच्या पुण्यतिथीला आहे. याच्यापेक्षा काय बस. याला म्हणतात समाज जिंकणं. अजूनही वाटत नाही आबासाहेब नाहीत आपल्या, आहेत आठवणीच्या रूपानं. बैलगाड्या निघाल्या, बाळासाहेब मंत्री होते, 2 मिनिटं गाडीतनं खाली उतरले, हात जोडले. आमच्या आबासाहेबांनी हात जोडले. कायद्याचं ज्ञान असणारे आबासाहेब स्वतःचे कपडे स्वतः धुवत होते. बाळासाहेब, पांढऱ्या कपड्यावरती डाग उठून दिसतो बरं, हे जमणार नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांना तुम्ही न्याय देत नाही तोपर्यंत आमचा शेतकरी कामगार पक्ष गप्प नाही बसणार. हे रक्त सळसळत आहे, पुरोगामी युवक संघटनेचंही रक्त आहे, नाही थांबणार. मला वसान वारसा जपायची सवय आहे, तुम्हाला माघार जावं लागेल. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक दिवस मंत्रालय बंद पाडण्याचं काम ज्या आमदारांनी केलं, ते आमदार म्हणजे आबासाहेब आहे, ते लक्षात ठेवा. आणि तेही भांडण न करता, गदारोळ न करता, बेंची न आपटता. त्यांचे हात बीत कशी काय दुखत नाहीत कुणाच बेंची आपटू बिपटून. एवढं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं. आणि म्हणून आबासाहेबांच्या कुशीमध्ये जन्माला आलेली तुम्ही सर्वजण लेकर स्वतःला नशीबवान समजताय. अरे आम्ही आम्हाला नशीबवान समजतो, तुम्ही नशीबवान समजता, यात काय नवल आहे. त्यांचा वसा कीर्तनकार महाराजांना विनंती आहे, 5 मिनिटाकरता जरा कीर्तन थांबवण्याची विनंती आहे. नाही, आता शेवटचाच अभंग घेतो आम्ही आणि राष्ट्रगीत घेऊ द्या. कीर्तनकार महाराजांना विनंती आहे, 5 मिनिटासाठी आपण थांबावी विनंती आहे. या ठीक आहे. हार द्या ना सर, मुलींना हार द्या. बाबासाहेबांना विनंती आहे की आपण पुढे यावं. आमच्या समस्त वारकरी संप्रदायाकडून स्वर्गीय आबासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली. सर्वांना विनंती आहे, समोर बसलेले आपापल्या जागेवरती उठून उभे राहा. राष्ट्रगीत सुरू होते. या राष्ट्रगीताच्या रूपानं आबासाहेबांना श्रद्धांजली असेल. आबासाहेबांचा कृपा आशीर्वाद या संपूर्ण परिवारावर आमच्यावरती लाभावा आणि श्रद्धेय आदरणीय विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेबांनी हा वसा वारसा जपून पुन्हा एकदा याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये दुसरे आबासाहेब आहेत ही भावना आमच्यासाठी तयार करून द्यावी, ही इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. महाराजांना विनंती आहे की 2 मिनिटं थांबा. सर्वांना विनंती आहे की सर्वांनी उठून उभे राहावे. सर्वांना विनंती आहे, उठून उभा राहावे. शुरू करेंगे, शुरू कर.
विश्राम विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम हो ऐका आणि आवाजाकडे लक्ष द्या. सर्वांच्या हातात फुलं पोहोचलीत का याची खात्री करा. फुलाचा अभंग होईल आणि पुंडलिक वरदे झालं की स्मारकाच्या दिशेनं अर्थात स्वर्गीय आबासाहेबांकडं पुष्पवृष्टी आपण करायची आहे. मी हरिभक्तपरायण महाराज मंडळींना विनंती करतो की आपण फुलाचा अभंग म्हणावा. आम्ही जातो तुम्ही कृपा सुजावी मला सांगावे विनंती माझी वाढ वेळ झाला बाबा वैकुंठ श्रीरंग बोल अंतकाळी विठू आम्हासी पावला वाड वेळ झाला उभा पांडुरंग. पुंडलिक वरदारी हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. फुलं अर्पण करा हातातली. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की शांती ब्रह्म एकनाथ महाराज की संत सावता महाराज की भक्त शिरोमणी नामदेव महाराज की आदिशक्ती मुक्ताबाई की भारत माता की. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल गोली रे गुरे रे बागुरे उतरे क्षमा अपराध महाराज नाही विचारिला देता ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम